सुंदरीची भाजी म्हणून ज्या भाजीला आम्ही ओळखतो ती भाजी आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे बरं का. रानभाजी. आणि रानभाजी म्हटलं की पोषक तत्वांचा म्हणजे न्यूट्रिशनचा खजानाच असतो बरं का तो. हिचे दोन आणखीन नावं प्रचलित जे आहेत ते मला माहिती आहेत. टोनकिन जॅस्मिन आणि दोडीची भाजी म्हणून सुद्धा याला म्हटलं जातं. तुमच्याकडे या भाजीला काय म्हटलं जातं मला कमेंट करून कळवाल तर आम्हालाही याबद्दल आणखीन इन्फॉर्मेशन मिळेल बरं. चवीला अतिशय मजेदार बरं का. आणि त्याचे आरोग्यदायी गुणधर्म म्हणजे अगदी पोट तुमचं मस्तपैकी साफ होणार आणि पोट साफ झालं म्हणजे सगळ्या शरीरामध्ये तुमची ऊर्जा निर्माण होणार. परिसरातल्या जंगलामधून ही भाजी कलेक्ट करून मार्केटला विकायला आली होती आणि ती वाट्यावरती विकण्यासाठी ठेवलेली होती बरं का. मग त्यातले 2 वाटे आम्ही विकत घेतलेले आहेत आणि ही भाजी तुमच्यासाठी आम्ही इथे सादर करत आहोत. व्हिडिओमध्ये सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे आपण तिला निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता इथे आपण एका जाडबुडाच्या पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं. तेल हलकंसं गरम झाल्यावरती त्यामध्ये मस्तपैकी ठेचलेला लसूण घातला आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून त्यासोबत परताला घालायचं. मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक जरूर करा बरं का. आणि ह्या मस्तपैकी मजेदार आणि दुर्मिळ रेसिपीज आहेत तुमच्या मित्र आपल्या चॅनलमध्ये सुद्धा शेअर जरूर करा. आता यानंतर आपण यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे आणि हळदसुद्धा छान व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्यायची बरं का. मित्रांनो तुम्हाला सांगतो पावसाळ्यात जर दीपावली बाजारात जर गेली भाजी बाजारात विशेषतः तर तिचं बरंचदा ह्या रानभाज्या शोधण्यावरती कल असतो. तुम्हाला आवर्जून सांगणं आहे बरं का. तुम्ही सुद्धा अशा तुमच्या भागात मिळणाऱ्या रानभाज्या नक्की शोधा आणि त्यांचा अवश्य तेवढा लाभ घ्या बरं का. आता यामध्ये आपण 1.5 ते 2 चमचे लाल तिखट घातले. ते तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. आता मस्तपैकी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून ठेवलेली आपली ही सुंदरीची भाजी आपण छान ह्या पॅनमध्ये घालायची आहे. तिला तुम्ही बघू शकता थोडं ती ओव्हरफ्लो होते बरं का. तरीसुद्धा काही हरकत नाही. तिला आपण झाकणाने व्यवस्थित झाकून घेतली आहे आणि एकदा हलकंसं त्याला 2-3 मिनटं झाल्यानंतर पुन्हा झाकण आपण खोलून वरतून मीठ घातलं आहे बरं का. आणि आता तिला छान परत मिक्स करून घेऊया एकदा, कारण तिच्यामध्ये पाण्याचा अंश खूप जास्त मोठ्या प्रमाणावर असणार आहे. त्यामुळे ती हलकीशी शिजली की तिचा जो व्हॉल्यूम दिसतोय आपल्याला तो अगदी कमी होऊन जाणार. गॅस आपण मध्यम आचेवरती ठेवायचा आहे. त्याला हलकंसं तो बरोबर असं शिजत जाईल. त्यातले ती वाफ निर्माण होऊन त्या भाजीला जे पाणी आहे त्याच्यामध्येच ती व्यवस्थित शिजणार आहे. परत आपण एकदा मिक्स केल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि छान 2-3 मिनटानंतर पुन्हा उघडून बघायचं आहे. छान कालवायचं आहे पुन्हा. तुम्ही बघू शकतात भाजीला असलेलं अंगीभूत असलेलं जे पाणी आहे सगळे त्यातले ज्युसेस जे आहेत ते सगळे रिलीज झालेले आहेत मस्तपैकी आणि ती भाजी हळूहळू मऊसर होते बरं का. तुम्ही बघा आणि यातलं हे संपूर्ण पाणी आता हळूहळू आपण आटवणार आहोत आणि ते आटल्यानंतर आपण भाजी मस्तपैकी मजेदार आपली भाजी तयार होणार आहे. अगदी लगेच ही भाजी तशी तयार होते बरं का. 2 ते 5 मिनिटांमध्ये ही भाजी तुमची तयार होते. तिला 2-3 वेळा झाकण लावून अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर त्यातलं बरंचसं संपूर्ण पाणी आटल्यासारखं ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपली भाजी तयार झालेली आहे असं तुम्हाला समजायला काही हरकत नाही. अहो इतका सुंदर वास या भाजीचा येतोय. संपूर्ण घरभर जसं दरवळं पसरलं आहे. इथं गॅस आपला बंद करू शकतात आणि गरमागरम भाकरी नागलीची असो, तांदळाची असो, ज्वारीची असो, बाजरीची असो, कसल्याही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. आशा करतो आजची ही स्वादिष्ट पोषक तत्वाने भरपूर अशी न्यूट्रिशियस आणि दुर्मिळ रेसिपी तुम्हाला खूप आवडली असेल. नक्की ट्राय करा सुंदरीची ही रानभाजी. भेटूया पुढील भागात पारंपरिक इनोव्हेटिव्ह आणि दुर्मिळ रेसिपींसह. तोपर्यंत बघत राहा रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.